please. My name is Sheetal Savare. I am from Aurangabad, म्हणजे संभाजीनगर. Now I am housewife. Uh, I have completed my D.Ed and also graduation. And now I am a housewife. And yes, this is my future goal is become a fluent English speaker. That's it. That's why I am joining your call. Okay, that's why you have, right? You have joined this call. Okay, fine ma'am, fine. Thank you. मी तुम्हाला म्यूट करतोय थोड्या वेळासाठी. ओके, गुड. सी, तुमच्या सगळ्यांचं या पेड बॅच मध्ये स्वागत आहे. आजपासून आपण खूप वेगळ्या अँगलनी काही प्रवास करणार आहोत. पुढच्या 24 तासांचा हा प्रवास असणार आहे. वी आर जस्ट गोइंग टू सेट दिस L1 बॅच. आपण ही जी L1 बॅच सेट केलेली आहे, याचा प्रवास जो आहे तो 24 तासांचा प्रवास चालणार आहे. रोज 1.25 तास आपण 8 वाजेपासून 9:15 वाजेपर्यंत ही बॅच घेणार आहोत आणि पुढचे ऑलमोस्ट जवळपास 20 वर्किंग डेज मध्ये आपण 24 अवर्स आपले कंप्लीट करणार आहोत. या 24 तासांच्या प्रवासामध्ये आपण काय काय गोष्टी पाहणार आहोत त्या संदर्भातल्या काही हायलाइटेड गोष्टी आपण आज इन शॉर्ट प्रोसेसमध्ये या सेशनमध्ये पाहतोय आणि इमिजिएट लेवलवरती आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करतोय. सुरुवात करण्याच्या आधी मी तुम्हाला सांगेल की या बॅचमध्ये बसलेले 4 मेंबर हे ऑलरेडी पेड आहेत, राईट? आणि त्यानंतर बाकीच्या मेंबरला ज्यांना कोणाला असं वाटतं की मला ही पेड बॅच कंटिन्यू करायची आहे, त्यांना आजच्या दिवस ही संधी आहे, परंतु तुम्हाला तुमचं पेमेंट प्रोसेस कंप्लीट करूनच या बॅचमध्ये बसता येईल. कारण उद्यापासूनची लिंक फक्त त्याच व्यक्तीला जाईल की जो व्यक्ती पेड असेल. उद्यापासूनची लिंक सगळ्यांसाठी ओपन अप नसेल, कारण उद्यापासून आपली लिंक बदलणार आहे. त्यामुळे आपला ग्रुप बदलेल, कारण L1 च्या बॅच 2 चा नवीन ग्रुप आपण तयार करणार आहोत. जे कोणी पेड मेंबर आहेत त्या पेड मेंबरला सगळ्यांना त्यामध्ये आपण इन्क्लूड करणार आहोत. यामध्ये येणेकर मॅडम, तुम्ही स्वतः, प्रज्ञा मॅम आणि नयना मॅम, हे 3 जण आणि यश बागुल, हे 4 लोक ऑलरेडी पेड आहेत आपल्याकडे. बाकीच्या सगळ्यांना आज गरजेचं असेल. फाईन, येस, ओके, फाईन. तुमच्या माहितीस्तव काल कोणी जर सेशनला नसेल तर त्यांना मी क्लॅरिफाय करून देणार आहे की आपण एक्झॅक्टली आपलं फी स्ट्रक्चर ऍक्च्युअल किती आहे आणि आपण किती चार्ज करतोय. आणि स्पेशली म्हणजे आपण हे सेशन फक्त तुमच्यासाठी इंट्रोड्यूस करतोय असं नाही. आपण प्रत्येकाला परमिशन देतो की तुमच्या फॅमिलीमधला कुठलाही मेंबर जो तुमच्या आज घरात तुमच्या आजूबाजूला बसलाय त्याला देखील तुम्ही घेऊन या इंग्लिशच्या सेशनमध्ये बसू शकता. म्हणजे जर फॅमिलीमध्ये 4 मेंबर असतील, 2 मुलं, नवरा बायको, स्वतः, तर ह्या चौघांनाही मिळून हा कोर्स कंप्लीट करता येणार आहे. याची परमिशन आपण संपूर्ण फॅमिली, संपूर्ण कुटुंबाला देतोय. सो दोज हू रिअली फील दॅट टू गेट द बेनिफिट्स ऑफ इट, यू विल डेफिनेटली गेट इट. फाईन, ओके, राईट, प्लीज. सो या सेशनमध्ये किंवा या 24 तासांच्या प्रवासात आपण इन शॉर्ट प्रोसेसमध्ये काय सिलेबल कंप्लीट करतोय ते आपण मी तुमच्यासोबत शेअर करतोय आता. येस, कुठल्याही प्रकारचं इंटरप्शन असेल, आवाज येत नसेल, काही प्रॉब्लेम असेल तर नक्की तुम्ही मला कम्युनिकेट करू शकता किंवा मध्येच हँड रेज करू शकता. एखादा प्रश्न विचारायचा असला तर तुम्ही रिॲक्शन मोडमध्ये हँड रेज करून ठेवा. आय विल डेफिनेटली कम टू यू अँड आस्क द काइंड ऑफ क्वेश्चन्स व्हॉट यू हॅव, बिकॉज दिस इज अन इंटरॅक्टिव्ह अँड लाईव्ह सेशन विथ यू. हे 24 लाईव्ह सेशन तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत आणि विशेष म्हणजे याचं रेकॉर्डिंग चालू आहे आणि हे रेकॉर्डेड सेशन देखील तुम्हाला लाईफ टाईम साठी आपण देणार आहोत. म्हणजे हा कोर्स तुम्ही फक्त आणि फक्त या 24 दिवसापुरताच नाही, तर तुम्हाला एव्हरलास्टिंग लाईफ टाईम तुमच्याकडे याचं रेकॉर्डिंग प्रोसेस असणार आहे. त्याच्यामुळे यासाठी तुम्ही जे कॉस्ट पे करणार आहात ती खूपच निग्लिजिबल अमाऊंट ऑफ कॉस्ट दॅट यू आर पेइंग टू अस. फाईन. बघा याच्यामध्ये कोर्स कंटेंट काय कव्हर करतोय आपण. रिक्वायर्ड पार्ट ऑफ ग्रामर टेक्निक्स, ग्रामरच्या काही टेक्निक्स आपण तुमच्यासोबत लॉजिक अँड टेक्निकच्या माध्यमातून शिकवणार आहोत. ओव्हरकमिंग द स्टेज फिअर, आपल्याला स्टेजवर जाऊन बोलण्याची जी भीती वाटते त्याला आपण कमी करण्यासाठी काय काय केलं पाहिजे आणि प्रॅक्टिकली काही गोष्टी करून घेणार आहोत. त्यानंतर बिल्डिंग द सेल्फ कॉन्फिडन्स, तुमचा कॉन्फिडन्स इंग्रजी बोलण्याबद्दलचा वाढला पाहिजे. पब्लिक स्पीकिंग प्रॅक्टिसेस आपण याच्यामध्ये करून घेणार आहोत. बॉडी लँग्वेज अँड आय कॉन्टॅक्ट प्रोसेस तुमची इम्प्रूव्ह झाली पाहिजे. स्पीच क्लिअरिटी तुम्हाला आली पाहिजे. डिस्कशन आणि डिबेटिंगचे बेसिक्स टॉपिक्स वरती आपण प्रॅक्टिकल प्रोसेस पाहणार आहोत. स्टोरी टेलिंग टेक्निक्स काय असते आणि त्या माध्यमातून आपण क्राऊड कसा एंगेज करू शकतो, वी कॅन लर्न दिस काइंड ऑफ थिंग्स. व्होकॅब्युलरी बिल्डिंग अँड कॉमन फ्रेजेस काही आहेत की ज्या आपण कशा वापरू शकतो त्याचं ज्ञान तुम्हाला मिळणार आहे. रोल प्ले ऍक्टिव्हिटी विल बी देअर इन दिस पर्टिक्युलर L1 कोर्स. देन हँडलिंग द नर्वसनेस, तुमचा नर्वसनेस कसा हँडल करायचा आहे
यूज ऑफ द WH क्वेश्चन अँड वर्बल क्वेश्चन याचे इंटिग्रेशन प्रोसेस तुम्हाला सांगितले जाणार आहे. स्टेज ऍक्टिव्हिटीज तुमच्याकडून करून घेतल्या जाणार आहेत. स्पेशल रायटिंग प्रॅक्टिसेस तुमच्यासाठी राहतील. टाइम मॅनेजमेंट प्रोसेस, प्रिपरेशन ऑफ रिझ्यूम, वी कॅन से दॅट वी कॅन गो फॉर इट. इंटरव्ह्यू प्रिपरेशनचे बेसिक्स तुमच्याकडून कव्हर करून घेतले जातील. व्होकॅब्युलरी डेव्हलपमेंटचा प्लॅन आपण त्यासाठी डिझाईन केलाय आणि सर्टिफिकेशन प्रोसेस अशा 21 पॉइंट्स वरती आपण कम्प्लिटली तुमचा हा कोर्स 24 दिवसांचा कव्हर केलेला आहे. यश बागुल मध्येच अनम्यूट करू नका, कारण बाकीच्यांना सेशन इंटरप्शन होतं. जर 2-4 वेळेस अशा पद्धतीने होत असेल तर आपण तुम्हाला सेशन मधून बाहेर काढू शकतो. सो यू हॅव टू टेक केअर अबाउट इट. यश बागुल, काळजी घ्यायची, तुमच्यामुळे दुसऱ्यांना इंटरप्शन व्हायला नकोय. राईट? So this is what all about the kind of course content what we are just going to cover up in this sense. Okay, fine. I think so. Yes, Sagar madam आहे त्याचा. प्राजक्ता मॅम पण आहे. प्रज्ञा मॅम जॉईन झाले. येस प्रज्ञा मॅम, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग मॅम. आज आपला डे फर्स्ट आहे आणि आपण इथून पुढचा कम्प्लीट 24 दिवसाचा प्रवास डिझाईन करून ठेवलाय तुमच्यासाठी. यातल्या कोर्स कंटेंट प्रोसेस आपण तुमच्यासोबत शेअर केला. मी तुम्हाला फक्त रिक्वेस्ट करेल की 8 वाजेच्या 2 मिनिटं 5 मिनिटं आधी तुम्हाला लिंक येईल. त्या लिंकला क्लिक करून 8 वाजता शार्प जॉईन व्हा, कारण 1.25 तासापैकी आपल्याला एकही मिनिट वाया घालवायचा नाहीये. फाईन. सो विल डेफिनेटली गो फॉर. काल जे नव्हते त्या सगळ्यांसाठी अजून काही गोष्टी मी यामध्ये शेअर करणार आहे, परंतु हे करत असताना मागच्या काही बॅचेसचे तुमच्यासोबतचे जे रिव्ह्यूज आहेत आमचे, तर ते पण आम्ही तुम्हाला शेअर करणार आहोत बॅच झाल्याच्या नंतरच्या फेजमध्ये. आता आपण डायरेक्टली आज प्रवासाला सुरुवात करतोय, त्यामुळे तुमच्याकडे नोटबुक पेन नक्की असू द्या. येणाऱ्या पर्टिक्युलर गोष्टी ज्या काही आपण शिकतोय, या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रॅक्टिकल लाईफमध्ये कशा वापरायच्या ह्या शिकायचं आहे. कारण आजपर्यंत आपण पाहिलं की टेक्निकली खूप मोठा प्रवास आपण कम्प्लीट केला आहे, सगळं माहिती आहे आपल्याला, परंतु वेन टाइम कम्स टू गेट प्रेझेंट समथिंग बिफोर समवन दॅट वी आर गेटिंग स्टक समवेअर. आज आपण बिझनेस करतोय किंवा जॉब करतोय, हे जॉबचं अख्खं प्रोफाईल देखील आपल्याला बिझनेस म्हणजे इंग्लिशमध्ये सांगता येत नाही. बऱ्याच वेळेस असं घडतं. राईट? त्या संदर्भातले पण काही सेशन तुमच्यासोबत नक्की शेअर केले जाणार आहेत. रेकॉर्डेड आम्ही काही सेशन बनवलेले ते पण तुमच्यासोबत आम्ही नक्की शेअर करणार आहोत. म्हणजे डबल बेनिफिट आहे आपला. लाईव्ह सेशन पण मिळतंय, त्याचं रेकॉर्डिंग पण मिळतंय, आणि प्लस माझे काही स्वतःचे व्हिडिओ रेकॉर्डेड आहेत या कंटेंट संदर्भातले, हे देखील तुम्हाला या कोर्स स्ट्रक्चरमध्ये शेअर केले जाणार आहेत. फाईन. सो आपण डायरेक्टली प्रवासाला सुरुवात करूया. आज आपण कमीत कमी 4 बेसिक कन्सेप्ट कव्हर करणार आहोत. प्रत्येक दिवस नवीन आहे, प्रत्येक रोज काहीतरी आपले नवीन कन्सेप्ट आपल्या समोर येणार आहेत. प्रॅक्टिकल प्रोसेसची प्रॅक्टिस रोज नवीन होणार आहे, त्यामुळे एकही दिवस मिस आउट करू नका. फाईन. ओके, राईट. आय एम जस्ट गोइंग टू शेअर माय स्क्रीन विथ यू. युजली पाहायला गेलं आपण तर बेसिक कन्सेप्ट जे असतात ते जवळपास, येस प्रज्ञा मॅडम थोडं म्यूट करतोय तुम्हाला, जेव्हा वाटलं तेव्हा आपण परत अनम्यूट करूया. ठीक आहे. बेसिक कन्सेप्ट जर आपण पाहायला गेलं तर जवळपास 12 प्रकारच्या बेसिक कन्सेप्ट असतात की ज्यांचा आपण प्रॉपर पद्धतीने अभ्यास शिकायला पाहिजे. द पर्सन हू लर्न्स द प्रॉपर काइंड ऑफ युटिलिटी ऑफ ऑल these बेसिक कॉन्सेप्ट्स and the person who can integrate all these things in a WH question or verbal questions, the person can communicate in English in the proper way of action. That is highly possible to go for. Fine. Okay, fine. Just I'm going to share a screen with you once again. शेवटपर्यंत सेशन मिस आउट करू नका, मधून सेशन सोडून जाऊ नका, कारण तुमचा बेनिफिट जर करून घ्यायचा असेल तर यू हॅव टू बी देअर टिल द एंड ऑफ द सेशन. फाईन. आय होप दॅट युअर गेटिंग माय स्क्रीन. नोबल इंग्लिश अकॅडमी 2012 पासून आपली अकॅडमी ह्या क्षेत्रामध्ये काम करते. आपण ऑनलाईन मध्ये आपल्याला 2 वर्ष कंप्लीट झाली आहे. So in this particular session that we are going to see that here is and here are. बघा, युजली पाहायला गेलं तर लॉजिकल उपयोग जर पाहायचा असला तर आपल्याला काय होतं बघा, हिअर इज अँड हिअर आरचा उपयोग आपल्याला हाताजवळच्या गोष्टी दाखवण्यासाठी होत असतो. फॉर इंडिकेटिंग द प्लेस अँड थिंग्स विच आर नियर टू अस. फॉर इंडिकेटिंग द थिंग्स विच आर नियर टू अस. मग ती प्लेस असेल किंवा थिंग्स असेल, आपल्या हाताजवळील वस्तू दर्शवण्यासाठी किंवा एखाद्या जागेबद्दल माहिती सांगण्यासाठी आपण हिअर इज आणि हिअर आरचा उपयोग करू शकतो. जे नवीन कॅन्डिडेट आहेत त्यांना मी रिक्वेस्ट करेल की तुमच्या नोटबुक पेन सोबत चालू द्या. फार कमी वेळ आपली स्क्रीन ओपन असते, त्यामुळे आपल्याला मॅक्झिमम टाइम युटिलाइज करायचा आहे की आपल्याला जेव्हा कन्सेप्ट नाही माहिती
त्या लिहून घ्या. ज्या माहिती असतील त्या नाही लिहिल्या तरी चालतील, काही प्रॉब्लेम नाहीये त्यामध्ये. फाईन. येस. याची काही उदाहरणं आपण या ठिकाणी पाहणार आहोत. वी आर जस्ट गोइंग टू सी सम ऑफ द एक्झाम्पल्स ऑफ इट. राईट. लुक एट हिअर. हिअर इज. एकवचनासाठी आपण इजचा वापर करत असतो. हिअर इज अ काव, हिअर इज अ पॅन. लाईक. नंतर अनेक वचनाचे दृश्य करताना आपण हिअर आरचा वापर करतो. हिअर आर 4 cows. हिअर आर 4 pans. या पद्धतीने आपण प्लुरल फॉर्मेशन्स दाखवण्यासाठी आपण हिअर आरचा वापर करत असतो. जेव्हा आपण इंटिग्रेशन प्रोसेस म्हणतो, वाक्यांना वाढवत कसं जायचं असतं, याचं एक फॉर्मेशन प्रोसेस आहे. तीही मी तुम्हाला यामध्ये इलॅबरेट करून दाखवणार आहे लाईव्ह प्रोसेसमध्ये. ठीक आहे. फाईन. थोडंसं झालं असेल तर आपण पुढच्या टप्प्यावर जाऊया. नसेल झालं तर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नंतरच्या फेजमध्ये तुम्ही लिहू शकता. पण शक्यतो त्याला लिहा, जेणेकरून तुमचा फायदा होईल. याच्या पुढच्या फेजमध्ये आपण मालकी अधिकार दाखवणारे काही शब्द वापरतो, ज्याला आपण माय, युअर, अवर, देअर, हिज आणि हर म्हणतो. है ना. माझा, माझी, माझे, तुझा, तुझी, तुझे, तुमचा, तुमची, तुमचे, आमचा, आमची, आमचे, आपला, त्यांचा, त्याचा, तिचा, यासाठी काही संकल्पना वापरल्या जातात. यांनी करता काय येतं आपल्याला, तर वाक्यरचनांचं एक्सपान्शन प्रोसेस आपण प्रॉपर पद्धतीने करू शकतो. जसं आपल्याला पाहता येईल, येथे माझा पेन आहे, तर हिअर इज माय पेन. येथे तुमची गाडी आहे, तर हिअर इज युअर बाईक. या पद्धतीने आपण युज्युअली फार मोठ्या प्रमाणामध्ये वाक्यरचनांचा एक्सपान्शन प्रोसेस करण्यासाठी याचा वापर करू शकतो. आता बघा, तुमच्यासोबत मी परत एकदा काही गोष्टी शेअर करतोय. येस. आता या वाक्यरचनांचं एक्सपान्शन प्रोसेस कसं चालतं ते बघा. म्हणजे तुम्हाला पण लक्षात येणार आहे की येस, खरंच या पद्धतीने आपण पण आपल्या वाक्यरचना वाढवू शकतो. आय एम जस्ट गोइंग टू शेअर अ स्क्रीन विथ यू. आणि लाईव्ह प्रोसेसमध्ये मी तुम्हाला काही गोष्टी ह्या आपण टाईप करून पाहतोय त्यामध्ये. ठीक आहे. फाईन. बघा, वाक्यरचना कशी एक्सपांड होते ती आपल्याला लक्षात येईल. जसं सुरुवातीला आपण वापरलं होतं फक्त हिअर इज बाईक. नंतर दुसरं वाक्यरचना आपण पाहिली, हिअर इज युअर बाईक. आता याच्यामध्ये अशा काही शब्दरचना असतात, अजून एक न्यू स्क्रीन घेऊन तुम्हाला मी सांगू शकतो की अशा काही शब्दरचना असतात की ज्या शब्दरचना आपल्याला एव्हरलास्टिंग कामाला येतात. म्हणजे आपण तुम्हाला सांगतो ना की कुठलीही वाक्यरचना मोठ्या लेवलवर जर बनवायची असेल ना, तर आपण ह्या सगळ्या शब्दरचनांना नक्की वापरतो. जसं थोडंसं मोठं करतोय मी अजून याला, म्हणजे तुम्हाला दिसायला पण सोपं जाईल. येस. फाईन. ऑन नावाचा एक शब्द आहे, ऑन. त्याच्या बाजूला तुम्ही लिहित असताना तुमच्या याच्यामध्ये लिहून घ्या, ऑन म्हणजे वर. त्याच्यानंतर इन नावाचा एक शब्द आहे, इन. इन म्हणजे च्या आत, या अर्थाने. त्याच्या बाजूला तुम्ही अर्थ लिहून घ्या. मराठी टायपिंग प्रोसेस याच्यामध्ये असल्या कारणाने मी फक्त तुम्हाला दाखवतोय. ऑन म्हणजे च्यावर. चलो ठीक आहे. मराठी टायपिंग प्रोसेस ठीक, राईट. ओके. इन. त्याच्यानंतर बिसाइड. बिसाइड हा शब्द लिहून घ्या. बिसाइड म्हणजे च्या बाजूला या अर्थाने वापरलं जातं. लिहून घ्या याच्यामध्ये. त्याच्यानंतर बिहाइंड म्हणजे च्या पाठीमागे. राईट. ऍट म्हणजे च्याला, बस स्टँडला, पुण्याला, मुंबईला, किंवा आपण म्हणतो ना की रेल्वे स्टेशनला मी सध्या, आय एम ॲट बस स्टँड नाव. नंतर इन फ्रंट ऑफ. इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर या अर्थाने घेतो आपण. इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर. अंडर म्हणजे च्या खाली. ओव्हर म्हणजे च्यावर, अंतर सोडून एखादी गोष्ट असेल तर आपण ओव्हर हा शब्द वापरतो. राईट. ऑन, इन, बिहाइंड, बिसाइड, ऍट, इन फ्रंट ऑफ, अंडर आणि ओव्हर. या शब्दरचनांना घेऊन आपण वाक्यरचना कशा बनवू शकतो, कशा वाढवू शकतो, हे जर आपण पाहिलं तर आपल्याला नक्कीच लक्षात येणार आहे की हाऊ इज इट पॉसिबल टू गो फॉर. बघा, वाक्यरचना कशी एक्सपांड होते एखाद्या ठिकाणी. बऱ्याच लोकांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतील, पण ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी आपण हे प्रॉपर पद्धतीने सांगतोय की दॅट हाऊ कॅन वी युटिलाइज. बघा, मी जर असं म्हटलं, राईट, हिअर इज माय पेन. अजून वाक्य वाढवायचे आपल्याला. हिअर इज माय पेन ऑन द टेबल. राईट.
बघा वाक्यरचना एक्सपांड कशी होत चालते. पहिलं वाक्य काय ऐकलं आपण, हिअर इज पेन. नंतर म्हटलं हिअर इज पेन ऑन द टेबल, राईट. नंतर पुन्हा त्याला वाक्यरचना जोडतोय आपण, हिअर इज माय पेन ऑन द टेबल अँड beside that here is a book, right? Beside that here is a book. That here is a book. बघा एक्सपान्शनच्या लेवलवर जर आपण विचार केला तर हिअर इज माय पेन, इट्स अ स्मॉल सेंटेन्स. हिअर इज माय पेन ऑन द टेबल, राईट, हे थोडं वाक्य वाढलं अजून. हिअर इज माय पेन ऑन द टेबल अँड बिसाइड दॅट हिअर इज अ बुक, आणि त्याच्या बाजूला इथे एक बुक आहे. म्हणजे काय झालं की छोट्या वाक्यापासून आपण मोठ्या मोठ्या वाक्यांच्या रचना या प्रॉपर पद्धतीने करत चालतो. पाहायला गेलं तर आपण दोनच कन्सेप्ट शिकलो, हिअर इज आणि हिअर आर. परंतु वाक्यरचना करत असताना एक्सपान्शनची लेवल खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला साधता येऊ शकते. फाईन, बघा लक्षात घ्या. हे झालं एक पर्टिक्युलर गोष्टीचा वापर की आपल्या हाताजवळच्या गोष्टी दाखवण्यासाठी. फॉर एक्झाम्पल जर मी घेतलं तुम्हाला तर पेन आहे, तर मी म्हणणार हिअर इज अ पेन. पण जेव्हा मी तुम्हाला 2 पेन दाखवणार तेव्हा मी म्हणणार की हिअर आर 2 पेन्स. हे झालं वस्तूंच्या बाबतीमध्ये सांगायचं असेल तर आपण ह्या गोष्टी वापरू शकतो. वस्तू असेल, एखादा प्राणी असेल, एखादा पक्षी असेल, काही असू दे आपल्या समोर, या सगळ्यांना दाखवण्यासाठी आपण वस्तू प्रोसेस असो किंवा प्रॅक्टिकली एखादी जागा असो, दोन्ही ठिकाणी आपण हिअर इज हिअर आरचा वापर करतो. आता याच हिअर इज हिअर आरचा वापर करून मी ज्या शहरामध्ये आहे त्या संभाजीनगर बद्दलची इन्फॉर्मेशन कशी सांगायची असते ते सांगणार आहे. आणि याच पद्धतीने तुम्ही तुमच्या ज्या जागेवर आहात, कोणी वाळूजमध्ये आहे, कोणी पुण्यामध्ये आहे, कोणी अजून दुसऱ्या हिंगोलीमध्ये आहे, तर या सगळ्या ठिकाणच्या जागांबद्दलची माहिती तुम्हाला आज होमवर्कमध्ये लिहायची आहे. त्याचा एक सुंदरसा व्हिडिओ बनवायचा आहे आणि तो माझ्या नंबरला पाठवायचा आहे. माझा नंबर तुमच्या स्क्रीनवरती येतोय. माझं नाव आणि त्याच्या खाली माझा नंबर पण तुम्हाला नक्कीच दिसत असेल. फाईन, लक्षात ठेवा, प्रॅक्टिकल युटिलिटी जर करायची असेल तरच बॅच जॉईन करा. रोज सांगितलेला टास्क कंप्लीट करण्याची तयारी असेल तरच बॅच जॉईन करा. कारण काय होतं माहितीये का, आपण दिवस खूप देतो पण प्रॅक्टिस प्रोसेसवर काहीच होत नाही आणि मग त्याचे रिझल्ट येत नाही. रिझल्ट ओरिएंटेड जर काम हवं असेल तर रोज सांगितलेला टास्क रोज कंप्लीट करा, तुम्हाला रिझल्ट 100% येतील. मागच्या 11च्या बॅचला 10 विद्यार्थी होते आणि 10 विद्यार्थ्यांपैकी जवळपास 6 ते 7 विद्यार्थी रेग्युलर बेसवरती त्यांचे व्हिडिओ पाठवत होते, सगळ्या गोष्टी करत होते आणि ते आज टॉपवर आहेत. त्यांच्या काही जणांचे रिव्ह्यूज देखील मी तुम्हाला नक्की शेवटच्या फेजमध्ये तुम्हाला पाठवणार आहे सेशन झाल्याच्या नंतर. बघा आता हिअर इज हिअर आरचा वापर करून आपण जागेबद्दल माहिती कशी सांगू शकतो, राईट. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. हिअर आय वुड लाईक टू शेअर समथिंग अबाउट द सिटी लाईक संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. This city is known as a historic city. It is a capital of Marathwada. हे मराठवाड्याचं कॅपिटल शहर आहे. Here is international airport. इथे काय एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. Here are 2 railway stations. One of them is Mukindwadi station and second one is main railway station. Here we have the 2 different bus stands. One of them is Sidco bus stand and second one is Central bus stand. In this city, here are 4 MIDC areas. One of them is Waluj, second one is Chikalthana, third one is Shendra, and fourth one is Bidkin MIDC. So these are the 4 MIDC areas we have. Here is one university named Babasaheb Ambedkar University. In this city, here are many historical places like Bibi Ka Maqbara, then Panchaki, then Soneri Mahal, then Hanuman Tekdi, then Baba Tekdi, Goga Baba Tekdi, and lot many things are around here in this city. Here are many colleges. Many students come from different corner to educate over here, to get the education over here. I like this city very much because I am an integral part of this city. Thank you very much. अशा पद्धतीने आपण या शहराबद्दल माहिती सांगू शकतो हिअर इज अँड हिअर आरचा वापर करून. मग आपण फक्त एका शहराबद्दल माहिती सांगू शकतो का, तर नाही. आपण आणखीन काही कन्सेप्ट आहेत की आपण अनेक वेगळ्या प्रकारच्या जागेबद्दल, एखाद्या शाळेबद्दल असेल, एखाद्या कॉलेजबद्दल असेल, एखाद्या ऑफिसबद्दल असेल, आपल्या स्वतःच्या घराबद्दल असेल, माय स्वीट होम, तुम्ही ज्या घरात राहता त्याबद्दलही तुम्ही हिअर इज अँड हिअर आरचा वापर करून 100% बोलू शकता. त्यात काहीच वाद नाही.
मला माहिती घ्या सेशनमध्ये बसलेल्या काही लोकांना ह्या सगळ्या गोष्टी येतात, पण काही लोकांना नाही माहिती, त्यामुळे आपण त्यांना क्लॅरिफाय करून देण्याचा प्रयत्न करतोय. कारण सेशन फक्त एकट्यासाठी नाही तर सर्वांसाठी असणार आहे. फाईन. आता ह्या सेशनच्या माध्यमातून पुढच्या टप्प्यामध्ये मी हिअर इज अँड हिअर आर संदर्भातल्या काही वाक्य तुम्हाला विचारतोय, की ज्याचं मला क्लॅरिफिकेशन तुम्ही इंग्लिश विचारलं तर मराठीमध्ये आणि मराठी विचारलं तर इंग्लिशमध्ये तुम्हाला द्यायचं आहे. राईट? कारण हे लाईव्ह सेशन आहे. फक्त मी बडबड करणार नाही, तुम्हाला देखील बोलावं लागणार आहे. ओके? फाईन, प्लीज. सगळ्यात सुरुवातीला मी प्राजक्ता मॅडमला काही प्रश्न विचारतोय. प्राजक्ता मॅम, फ्यू क्वेश्चन्स टू यू. अनम्यूट युअरसेल्फ प्लीज. राईट. मॅम सांगा, इथे एक लॅपटॉप आहे. अनम्यूट करा मॅडम तुम्हाला आणि मग बोला. इथे एक लॅपटॉप. हिअर आर वन लॅपटॉप. बघा आता अनेक गोष्टी असेल तर आर वापरायचं असतं आणि एक गोष्ट असेल तर काय वापरायचं असतं? इज. इज वापरायचं असतं. ही गोष्ट विसरू नका. मला हा. माहिती आहे तुमच्या मागे घरचे ताण असतात, लहान लेकरू आहे आपलं, सगळ्या गोष्टी आहेत. पण छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा मॅडम. चला सांगा, इथे एक लॅपटॉप आहे. हिअर इज वन लॅपटॉप. राईट. इथे 2 मोबाईल आहेत. हिअर आर टू मोबाईल्स. इथे साईबाबाचं मंदिर आहे. हिअर इज टेम्पल ऑफ साईबाबा. साईबाबा. राईट. ओके. इथे माझा मुलगा आहे. इथे माझा ना. हा. हिअर इज माय बॉय. माय बॉय किंवा माय सन पण म्हणू शकतो आपण. ओके. राईट मॅम. नेक्स्ट क्वेश्चन टू शीतल सवरे मॅम. शीतल सवरे मॅम, आर यू रेडी? अनम्यूट युअरसेल्फ प्लीज. येस सर. राईट मॅम. इथे टेबलवर माझी डायरी आहे. कसं सांगणार सांगा? हिअर इज डायरी ऑन द टेबल. हिअर इज माय डायरी ऑन द टेबल. येस. ओके. इथे माझ्या समोर लॅपटॉप आहे. सांगा बरं. In front of my, here is a laptop. आता बघा, इन फ्रंट ऑफ माय नाही म्हणत आपण, इन फ्रंट ऑफ मी. In front of me, हा. here is a laptop. ऑफ मी. हिअर इज माय लॅपटॉप किंवा हिअर इज माय लॅपटॉप इन फ्रंट ऑफ मी. असं Yes, रिव्हर्स sir. वापरलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. चला प्रज्ञा मॅम, नेक्स्ट क्वेश्चन टू यू. तुम्हाला काही प्रश्न विचारतोय. अनम्यूट करा तुम्हाला. हा राईट. त्या माईकच्या चिन्हावरती क्लिक करा डाव्या हाताला कोपऱ्यामध्ये. डाव्या हाताला कोपऱ्यामध्ये माईक सारखं चिन्ह आहे बघा, त्याच्यावर लाल रेष मारलेली आहे, त्याला क्लिक करा. आता एकदा सवय लागली की लागून जाईल तुम्हाला. हा ओके राईट. सर. ओके. चला सांगा, इथे माझ्या समोर एक टीव्ही आहे. हिअर इज माय बोला बोला, चुकू द्या, काही टेन्शन नका घेऊ, बोला. हिअर इज अ टीव्ही. हिअर इज माय हिअर इज अ टीव्ही इन फ्रंट. इन फ्रंट ऑफ मी. इन फ्रंट ऑफ मी. राईट. हिअर इज अ टीव्ही इन फ्रंट ऑफ मी. पुढचं वाक्य मॅडम, इथे 2 ग्लास आहेत. ग्लास. हिअर इज टू ग्लास. बरं आता मला सांगा, 2 ग्लास असल्यावर हिअर आर टू ग्लास. राईट. हिअर आर 2 ग्लास नाही, हिअर आर 2 ग्लासेस म्हणायचं है ना. अनेक वचन असेल तर आपण त्याला येसचा पाठ लावतो त्याच्यामध्ये. हिअर आर 2 ग्लासेस. ओके. चला परत एकदा सांगा पुढचं वाक्य. इथे एक हेडफोन आहे. सांगा बरं कसं येईल. हिअर इज वन हेडफोन. अगदी बरोबर आहे मॅडम. इथे एक नोटबुक आहे. हिअर इज वन नोटबुक. नोटबुक. अगदी बरोबर आहे. छान. राईट. फाईन. बाकी सागर कोण आहे? सागर म्हणून कोण जॉईन झाले ताई? हिंगोलीची मॅडम. अरे शीतलताई, मगरताई कुठे गेल्यात? फाईन. चलो ठीक, कोई बात नाही. लक्षात आले तुम्हाला हिअर इज अँड हिअर आर. फाईन. आता मी त्याच पद्धतीने तुम्हाला देर इज आणि देर आर पण क्लॅरिफाय करून देतोय. आणि आपल्या हातापासून दूर असलेल्या एखाद्या गोष्टीबद्दल, ठिकाणाबद्दल कसं बोललं जातं, या सगळ्या गोष्टी देखील आपण पाहणार आहोत. आता वाक्यांचं एक्सपान्शन प्रोसेस मी तुम्हाला आता दाखवणार नाही. पहिल्या स्टेजमध्ये आपण दाखवलं. तुम्ही त्या पद्धतीने तुमच्या वाक्यरचना मोठ्या प्रमाणात वाढवू शकता. लक्षात ठेवा, रायटिंग प्रॅक्टिसेस करण्यापेक्षाही जास्त ओरल प्रॅक्टिसेस करा. तुम्ही किचनमध्ये गेल्याच्या नंतर तुमच्या समोर, तुमच्या बाजूला, याच्या पुढे, याच्या कोपऱ्यात, याच्या तिथं काय आहे हे सगळं इंग्रजीमध्ये स्वतःचे वाक्य बनवायला सुरुवात करा.
हे मला सांगा बरं, तव्याला काय म्हणतात? तव्याला कोण सांगू शकतंय? पॅन. हा, पण तव्याला आपण पॅन म्हणतो. बरं, आता मी स्पेसिफिक विचारतो, शीतलताई, लाटण्याला काय म्हणतात? अनम्यूट करा, अनम्यूट करा. रोलर सर, रोल ऑन. काय काय म्हणतात? रोल ऑन. रोल ऑन नाही. म्हणतात. बरं, त्याला आपण काय म्हणतो? रोलिंग पिन. काय म्हणतो? रोलिंग पिन. आणि मग प्रज्ञाताई, मला सांगा बरं, पोळपाटाला काय म्हणतात? नेहमी सर. नाही माहिती. आता काय करायचं माहितीये का, पोळपाटाला 3 पाय असतात ना, त्याला उलटं करायचं, हा. त्याच्या खाली एक चिठ्ठी लावायची. राईट? आपल्याला मराठीत ते शब्द माहिती, इंग्लिशमध्ये चिठ्ठी लावायची त्याच्या खाली, त्याला म्हणतात रोलिंग पॅड. काय म्हणतात? रोलिंग पॅड. रोलिंग पॅड. राईट. लक्षात ठेवा, घरात असलेल्या प्रत्येक गोष्टीला इंग्रजीत काय म्हणतात आपल्याला माहिती पाहिजे. मग ते मसाल्याच्या पदार्थांपासून, डाळीपासून, भाज्यापासून, सगळ्या याच्यामध्ये. आणि मी प्रत्येक सेशन मध्ये एक गोष्ट सांगत असतो की हे कसं करायचंय, हे जाता जाता मी तुम्हाला सांगणार आहे. फाईन. ओके, त्याच्यामुळं सेशन मिस आउट करू नका शेवटपर्यंत. ठीक आहे, चलो फाईन. आपण आता देअर इज अँड देअर आरचा कन्सेप्ट पाहूया. थँक यू व्हेरी मच फॉर लिसनिंग अस अँड द काइंड ऑफ प्रॅक्टिसेस व्हॉट वी हॅव डन अबाउट हिअर इज अँड हिअर आर. हा व्हिडिओ पाहणाऱ्यांसाठी मी नक्की सांगेल की हिअर इज अँड हिअर आर ही संकल्पना फक्त या व्हिडिओपुरती मर्यादित ठेवू नका, तर तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा, याच्यामध्ये तुमचा बेनिफिट आहे. थँक्यू व्हेरी मच.